धाराशिवच्या भूममध्ये राजकीय कार्यकर्त्याचा धुडगूस पाहायला मिळालाय। विजयानंतर हॉटेलमध्ये टेबलावर नाचत विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याचा हॉटेल मालकाचा आरोप आहे। हॉटेलमध्ये घुसत टोळक्याने हॉटेलची तोडफोड केली। टेबलावर नाचण्यापासून रोखल्यानं हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आली। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रहीम शेख। तर रहीम, काय सांगाल की आता धाराशिव मधून एवढी अशी विजयाची बातमी समोर येते, मात्र धुडगूस घातल्याचं कळतंय। आदिती, विजयाचा उन्माद काय असतो हे काल रात्री धाराशिव वासियांना समजून आले, दिसून आले। भूम तालुक्यातील ईट येथे राष्ट्रवादीचा झेंडा असलेली गाडी एका बार समोर येते, हॉटेलमध्ये येते आणि इथे त्यांनी हातात दंडुकी काट्या घेऊन आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये नाचण्याचं सेलिब्रेशन करत असताना टेबलावर नाचायला रोखल्याने कार्यकर्त्यांनी त्या हॉटेलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे आणि तोडफोड केल्यानंतर ते कार्यकर्ते तिथून पळून गेलेले आहेत। आदिती जी, धन्यवाद रहीम दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण धाराशिव मधली ही दृश्य पाहतोय। विजयानंतर हॉटेलमध्ये टेबलावर चढून कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याचा हॉटेल मालकाने आरोप केलेला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा धुडगूस घातलाय अशी माहिती समोर येते, असा हॉटेल मालकाचा आरोप आहे।